नमस्कार, मी रोशन मोरे. तुम्ही पाहत आहात सरकारनामा. मनोज जरांगे फॅक्टर का फेल झाला? मराठा मतदारानं नेमकं काय केलं? कारण की लोकसभेला ज्या प्रकारे मराठा मतदार महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला होता, तसं महाविकास आघाडीला विधानसभेत सुद्धा मिळेल. त्याच्यामागं मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरेल, जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरेल, अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जात होती. पण आत्ता जे विधानसभेचे निकाल आलेले आहेत, जे आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की मराठा मतदानाशिवाय एवढी मोठी आकडेवारी गाठणं महायुतीला शक्य नाही. त्यामुळं मराठा मतामध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचं दिसून येतंय. ही का फूट पडली? तर त्याच्यामागचे 2-3 फॅक्टर महत्त्वाचे आहेत. पहिले म्हणजे जरांगेंनी जी संभ्रमित अवस्था निर्माण केली. पहिल्यांदा म्हटले आम्ही उमेदवार उभे करणार. त्याच्यामुळं त्यांना मानणारा एक जो वर्ग होता, जो प्रत्येक गावामध्ये थोडी शक्ती राखून होता, तो उमेदवारीसाठी त्यांच्याकडे गेला. उमेदवारी मिळणार 800पेक्षा जास्त लोकांनी त्यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज केले होते. मुस्लिम, दलित आणि मराठा यांच्या फॅक्टरवरती आपण जिंकू असा कॉन्फिडन्स, म्हणजे महाविकास आघाडीने ज्याच्यावरती लोकसभेला विजय मिळवला त्याच जोरावरती आपण जरांगे फॅक्टरवरती आणि ह्या समीकरणावरती विजय मिळू असा त्यांच्याकडनं उमेदवारी मागणाऱ्यांना ती अपेक्षा होती की आपण ह्या फॅक्टरवरती सहज जिंकू. त्यांनी पहिल्यांदा उमेदवारांची चाचणी केली, मुलाखती घेतल्या, त्याच्यामध्ये खूप काळ घालवला. त्यामुळे अशी हवा निर्माण झाली की मनोज जरांगे हे उमेदवार उभे करणार. मात्र त्यांनी अचानक त्याच्यामधनं विड्रॉल केलं. त्यांनी जेव्हा विड्रॉल केलं तेव्हा फार मोठ्या लोकांचा भ्रमनिरास झाला की जे तयारीला लागले होते. त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली, पण त्याच्यामुळे मराठा समाज हा संभ्रमित झाला की काय करायचं, विशेषतः मराठवाड्यामधला. आणि त्याचवेळी भाजपनी उमेदवारी देताना खूप जाणीवपूर्वक मराठा नेत्यांना निवडून त्यांना त्यांचे जे मराठी नेते होते त्यांना दिले. आणि मराठा मतदारांची जर तुम्ही पॅटर्न पाहिला तर ते मोठ्या पक्षासोबत जाण्यापेक्षा जो आपला स्थानिक मराठा कुठल्याही पक्षाचा जो मोठा उमेदवार आहे त्याच्या मागं जाणं पसंत करतात. आणि नेमकं त्यांनी ह्या निवडणुकीला हेच केलेलं दिसतंय. दुसरा मुद्दा येतो म्हणजे मराठा ओबीसी ध्रुवीकरणाचा. ह्या ध्रुवीकरणामध्ये ओबीसींनी एकट्टा मतदान केलं, तसं मराठे एकट्टा मतदान करू शकले नाहीत. त्यांच्यामध्ये झालेली फाटाफूट ही स्पष्टपणे दिसती. त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसलेला दिसतोय. महाविकास आघाडी खूप कॉन्फिडन्समध्ये होते की ती मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर चालेल, जिथं 62 जागा आहे, त्याच्यामुळं कमीत कमी आपण 35-40 जागांवरती तरी पुढे राहू असा त्यांचा अंदाज होता. मात्र ज्या प्रकारे मतांचं ध्रुवीकरण झालं की मराठा वर्सेस ओबीसी, आणि मराठ्यांमध्ये सुद्धा फक्त एकट्टा मतदान मराठा असं झालेलं नाही आहे. कारण की मराठा ही राजकीय शक्ती म्हणून उदयाला गट म्हणून ते एकत्र येतात, पण राजकीय शक्ती म्हणून ते एकत्र येत नाहीत. त्याच या ठिकाणी झालेलं दिसतंय आणि त्याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिसतोय. अँटी इन्कम्बन्सी राजेश टोपेंचा 25 वर्षांचा अनुभव आहे, त्याच्यामुळे तो मतदारसंघ त्यांना माहिती आहे. सुरुवातीला चर्चाही होत्या की जरांगे फॅक्टर मागं राजेश टोपे आहेत, त्यांच्या अवतीभोवती जी माणसं आहेत ती राजेश टोपेंची आहे. जरांगेंनी ते डिनाय केलं. पण त्या जर मतदारसंघाची रचना दिसली तर तुम्हाला फक्त मराठा मतांवरती कुठलाही उमेदवार विजयी होऊ शकत नाही. तुम्हाला दलित मतंही पाहिजेत, तुम्हाला मुस्लिम जर त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम तर त्यांचीही मतं पाहिजेत, आणि ओबीसी मतंही पाहिजे. ह्या एकत्रित मतं होऊन तुम्हाला तो विजय गाठता येतो. आणि तेच इथं तुम्हाला दिसतंय की एखाद्या मतदारसंघामध्ये मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं असलं तरी हे बाकीचे जे दलित आणि ओबीसी फॅक्टर आहे तो नेमका विरोधात गेलेला दिसतो. त्याच्यामुळे त्याचा फार मोठा फटका राजेश टोपेंना बसलेला आहे. शिवाय तिथं जो उमेदवार दिला होता त्याचं तुतारीसारखं एक चिन्ह होतं, ट्रम्पेट, तर त्याचाही फटका म्हणजे आकडेवारीमध्ये पाहिलं तर 2,500च्या मतांनी आसपास राजेश टोपेंचा पराभव झालेला आहे. आणि 4,000च्या आसपास त्या जे ट्रम्पेट आहे, तुतारी असं ते त्याचा प्रचार केला जातो बाहेर, तर त्याला मतदान आहे. तर त्याचा फटकाही राजेश टोपेंना बसला. अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा सरकारनामा.